स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संजीवनी महाविद्यालय चापोली, BA थर्ड इयर, भारतीय भालेराव उत्तम पंढरी, हेड ऑफ डिपार्टमेंट, संजीवनी महाविद्यालय चापोली, BATY, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पेपर नंबर 7, सेमिस्टर 5, प्रकरण 1. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि भारतीय अर्थव्यवस्थेची व्याप्ती. भारतीय अर्थव्यवस्थेचा अर्थ, भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार. भारतीय अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी व मिश्र अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये 3ही क्षेत्राचा अभ्यास केला जातो. 1. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. ज्या अर्थव्यवस्थेत ज्या देशामध्ये कृषीप्रधान अर्थव्यवस्था असते, जास्तीत जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून असतात, त्या अर्थव्यवस्थेला आपण कृषीप्रधान अर्थव्यवस्था असे म्हणतो. म्हणजे भारतामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 65% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि उरलेली जी 35% लोकसंख्या आहे द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्रावर अवलंबून आहे. त्याच्यानंतर 3 प्रकार आहेत: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही उद्योग क्षेत्रावर अवलंबून असते, त्या अर्थव्यवस्थेला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतो. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था यांचे संयुक्त समाजाचे वर्चस्व असते. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचे वर्चस्व असते त्या अर्थव्यवस्थेला आपण समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ चीन. तिसरी अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते, त्या अर्थव्यवस्थेला आपण म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था. भारतामध्ये 1951ला आर्थिक नियोजनाचे पर्व सुरू झाले आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. 1991 पर्यंत भारतामध्ये पंचवार्षिक योजनेच्या साहाय्याने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. परंतु 14 जुलै 1991ला आपल्या भारताचे पंतप्रधान स्वर्गवासी PV नरसिंहराव, अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा त्याग केला आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आज आपल्या भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेच्या अनेक घडामोडी झाल्या. एक ओपन इकॉनॉमी पॉलिसी आली, जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली, त्याच्यानंतर नोटाबंदी. अनेक घटक आर्थिक व्यवस्थेला जबाबदार आहेत, हे पहिले शिकायचे. नंबर 2, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीने ओळखायची, त्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये आपण ह्या पहिल्या प्रकरणामध्ये शिकायचे. उदाहरणार्थ, भारतीय अर्थव्यवस्थेत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि भारतीय अर्थव्यवस्थेत शेती हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनावर खाजगी व्यक्तीचे तसेच सरकारी व्यक्तीचे देखील मालकी असते आणि त्यानंतर उत्पादनाच्या साधनावर सरकारची मालकी असते. वितरणविषयक संपूर्ण अधिकार सरकारला असतात. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील लोकसंख्येचा अतिरिक्त भार आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्नाचे प्रमाण कमी आहे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत रोजगारी आणि बेकारी यांचे सहअस्तित्व असते. त्याच्यानंतर भांडवल निर्मितीचा भारतीय अर्थव्यवस्थेत अल्प दर असतो आणि मानवी भांडवलाचा निकृष्ट दर्जा हे भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. आणि साधन संपत्तीचा जो वापर आहे तो साधन संपत्तीचे विषम वाटप. त्याच्यानं कनिष्ठ प्रतीचे राहणीमान. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कनिष्ठ प्रतीचे राहणीमान आहे. त्याच्यानं लोकसंख्येविषयक लक्षणे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेले लोक हे अंधश्रद्धाळू, दैवावर विश्वास ठेवणारे आहेत, म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेविषयक लक्षणे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाची निम्न पातळी आहे. भारतामध्ये करण्यात येणारे तंत्रज्ञान हे निम्न पातळी आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेत नैसर्गिक साधनाचा अपुरा वापर केला जातो. कारण भारतीय अर्थव्यवस्थेत जे नैसर्गिक साधन मोठ्या प्रमाणात एका कालखंडामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला सोन्याची चिडिया असे म्हटले जात होते. कारण भारतीय अर्थव्यवस्थेत निसर्गाने मानवाला विनामूल्य असंख्य देणग्या आहेत, परंतु त्या देणग्याचा वापर आपण आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करू शकत नाही. हे भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा अपुरा वापर. खाणी. निसर्गाने मानवाला विनामूल्य दिलेल्या देणग्या आहेत. नद्या, खाणी, जंगले, सरोवर, शेती ह्या साधनाचा आपण समुद्र ह्या साधनाचा पुरेपूर वापर करून घेतलेला नाही. नैसर्गिक साधनाचा अपुरा वापर आहे. त्याच्यानंतर आधारभूत संरचना, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रस्ते, दळणवळण, वाहतूक, नैसर्गिक साधन संपत्ती हे देशाला आर्थिक विकासाकडे वाटचाल करून घेऊन जाणारी जी आधारभूत संरचना आहे त्या आधारभूत संरचनेचा आपण अपुरा वापर करू शकतो. त्याच्याने निम्न उपभोगाचे धोरण. मग भारतामध्ये करण्यात येणारा उपभोग हा निम्न स्वरूपाचा आहे, कमी स्वरूपाचा आहे. कारण जे दरडोई उत्पन्न हे उपभोग जो आहे हा उपभोग व्यक्तीच्या दरडोई उत्पन्नावरून आहे. आपल्या भारताचं दरडोई उत्पन्न इतर देशाच्या तुलनेत अत्यंत कमी स्वरूपाचं आहे आणि ज्या देशात दरडोई उत्पन्न कमी असतं त्या देशात रोजगाराच्या संधी कमी असतात. रोजगाराच्या संधी कमी असल्यानंतर उत्पन्न कमी होते आणि उत्पन्न कमी झाल्यानंतर उपभोग कमी होतो. उपभोग कमी झाल्यानंतर लोक बेकार राहतात. लोक बेकार राहिलं त्या लोकांकडे दारिद्र्य ही संकल्पना तयार होते. दारिद्र्य आलं की त्या लोकांची उपभोगाची निम्न पातळी असते. हे भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर भारताच्या आर्थिक विकासातील कृषी क्षेत्राची भूमिका. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणून आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला कृषीप्रधान अर्थव्यवस्था असे म्हणतो. मग भारताची आर्थिक विकासात जी कृषीची भूमिका आहे अत्यंत महत्त्वाची आहे. कारण वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी आपण कृषी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो. त्याच्यानंतर नंबर 1, वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी आपण कृषी क्षेत्राला अत्यंत महत्त्व आहे. उद्योग क्षेत्राला कच्च्या मालाचा पुरवठा. जी शेती आधारित उद्योग आहेत त्या शेती आधारित उद्योगाला जी कच्च्या मालाचा पुरवठा करतो ते शेती क्षेत्राला नाही. उदाहरणार्थ सहकारी साखर कारखान्याला आपण ऊस पुरवठा शेतीतून करतो, कापूस शेतीमधून मिळतो, तेलबिया शेतीमधून मिळतात आणि नैसर्गिक घटक जे आहेत नद्या, खाणी, सरोवरे हे निसर्गाने मानवाला दिलेल्या देणग्या शेतीमधून मिळतात. म्हणून उद्योग क्षेत्राला कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी शेती क्षेत्र अत्यंत महत्त्व आहे. आणि कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत उत्पादक रोजगार मिळवून देणारं हे भारतामधलं पहिलं क्षेत्र आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील कृषीची भूमिका. आपल्या भारतामध्ये जे मसाला, रबर, कच्चा माल,
हे मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकला जातो आणि आधुनिक संकल्पनेमध्ये समुद्र शेती जी आहे, समुद्र शेती संकल्पना, समुद्रामध्ये जी उत्पादन केलं जातं हे उत्पादन मासळी, पेट्रोल, डिझेल हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातं. म्हणून आपल्या भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या जास्तीत जास्त प्रमाणात समुद्र शेतीपासून उत्पादन मिळू शकतं. आर्थिक नियोजनातील कृषीची भूमिका जी आपल्या भारतामध्ये 1951 ते 1955-56 या कालखंडामध्ये जी नियोजनाचं पर्व सुरू केलं, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या भारताला 150 वर्ष आपण पारतंत्र्यात होतो, ह्या पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी आपण एक योजना, एक आराखडा तयार केला पाहिजेत. आणि ह्या तयार केलेला आराखडा काय केला पाहिजेत, इतरत्र जमा केला पाहिजेत, म्हणून इतरत्र विकास झाला पाहिजे. म्हणून आपल्या भारतात शेतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नातील कृषीचा वाटा. आपल्या भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी सर्वात जास्त शेतीचा वाटा म्हणजे आपल्या भारतामध्ये एकूण कृषी क्षेत्राचे शेकडा प्रमाण 56.5% होते, ते आता वाढून कमी प्रमाणात झाले आहेत. म्हणून आपल्या भारताचा शेतीवरील ताण कमी कमी होत चालला आहे. उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्रावर मोठ्या प्रमाणामध्ये भार पडत आहे. भांडवल निर्मितीचा मधील भूमिका. आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीची भूमिका अत्यंत मोलाची आहे. भांडवल निर्मिती करायची असेल तर शेती क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. त्याच्यानंतर उद्योग क्षेत्राला श्रम पुरवठा करणे. जी नवयुवक आहेत, जी तज्ज्ञ कुशल आहेत, श्रमिक आहेत, जे काम करण्यासाठी सक्षम आहेत, ह्या लोकांना कृषीचा पुरवठा करण्यासाठी आपल्या भारताच्या शेतीची अनेक महत्त्वाची कारणे आहेत. त्याच्यानंतर भारतात आर्थिक उत्पादनासाठी बाजारपेठेची उपलब्धता आहे. जी शेतीमध्ये उत्पादन होतं, फळे, फळावळे, कच्च्या भाज्या, मासळी हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतीला नेण्यासाठी पूरक आहेत आणि किंमत स्थैर्य असल्या पाहिजेत. शेतीच्या आर्थिक विकासामध्ये उद्योग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि आर्थिक विकासात उद्योगाची भूमिका. आणि शेती आणि उद्योग हे एकमेकावर आधारित असलेल्या संकल्पना आहेत, ह्या आर्थिक विकासात आहेत. आणि त्याच्यानंतर मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांक ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. त्या देशाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, स्त्रियाचा अभ्यास, ह्या सर्वाचा शिक्षण, ग्रामीण भागाचा विकास, ह्या सर्वाचा विकास हे आरोग्यविषयक संकल्पनेमध्ये केला जातो. मानवी विकास निर्देशांकामध्ये आपल्या भारताची भूमिका काय, आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे, हे सर्व संकल्पना पाहिजेत. त्यानंतर प्रकरण 2 आर्थिक नियोजन आणि आधारभूत संरचना. नियोजनाची आवश्यकता काय, नियोजनाची उद्दिष्ट काय. नियोजनाची आवश्यकता, एखादं जर काम करायचं असेल, एखादा विकास करायचा असेल तर आपण त्या विकासासाठी नियोजन सुरुवात करतो. मग भारताला 1991 पासून नियोजनाची सुरुवात झाली. प्राथमिक क्षेत्रावर किती टक्के खर्च करायचा, द्वितीय क्षेत्रावर किती टक्के खर्च करायचा आणि तृतीय क्षेत्रावर किती टक्के खर्च करायचा, हे नियोजनाचे आहे. मग नियोजनाचे उद्दिष्ट काय. नियोजनाचं उद्दिष्ट एकमेव आहे की त्या देशाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय विकास करणे आणि पंचवार्षिक योजनेचा थोडक्यात आढावा. 1951 पासून जे आज ताग आहे, ज्या पंचवार्षिक योजना झाल्या त्या पंचवार्षिक योजनेचा आढावा. नीती आयोग आणि पूर्वी नीती आयोगाचं वित्त आयोग रूपांतर होतं, म्हणून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या आयोगाचं रूपांतर नीती आयोगामध्ये केलं. नीती आयोगाचे उद्दिष्ट काय, नीती आयोगाचं कार्य काय, नीती आयोगाची रचना काय, नीती आयोगाचे सदस्य कोणते, ह्या सर्वाचा समावेश आपल्याला नीती आयोगाच्या रचनेमध्ये करायचे. आणि आधारभूत संरचना दळणवळण, ऊर्जा, पाणी आणि सामाजिक आधारभूत रचना, शिक्षण, आरोग्य ह्या सर्वाचा समावेश आपल्याला आर्थिक नियोजन आणि आधारभूत संरचनामध्ये करायचे आहे. आणि प्रकरण 3 भारतातील आर्थिक सुधारणा. नवीन आर्थिक धोरण 1991 पासून आपल्या भारतानं LPG धोरण लागू केलं. उदारीकरण, खाजगीकरण
आणि जागतिकीकरण या सर्वाचा समावेश भारतीय अर्थव्यवस्थेतील परिणाम याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर किरकोळ क्षेत्रातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूकची शेष संकल्पना आल्या, खाजगीकरण आलं, ह्या सर्वाचा समावेश, धोरणे, त्याच्या समस्या काय, धोरण खाजगीकरणाचं काय, समस्या काय, समस्या आहे. आणि त्याच्यानंतर विदेशी भांडवलाची भूमिका, विदेशी भांडवल IMF, WB, वर्ल्ड बँक, IMF, WB, जागतिक बँक आणि इतर देशाकडून घेतलेलं कर्ज या सर्वाचा समावेश आपल्याला. आणि लास्ट आहे विदेशी भांडवलाची भूमिका. विदेशी भांडवलाची भूमिका काय, तर विदेशी भांडवल आल्यानंतर आपल्या भारताचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्षणामध्ये शिकायचं आहे.